बाळांनो, एक एक व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन बस मधून जातात. 15वी 16वी 17वीचं जवळपास 15वी 16वी 17वीचं वय त्या मुलाचं होतं. कळलं? आता काय झालं नेमकं काय झालं तर हा जो माणूस आहे तो आपल्या मुलाला घेऊन बसला आणि बाकीच्या लोकांची तोंड त्याच्याकडे आहेत ना. आता बाकीच्या लोकांची तोंड त्याच्याकडे आहेत, इकडच्या पण लोकांची तोंड त्याच्याचकडे आहेत सर्वांची. आणि मग सर्व लोकांना हे समोर बसलेले लोक जनरली दिसत असतात. इकडून तो इकडे पाहतोय, बाकीचे लोक तिकडे पाहतात. आता काय झालं बाळांनो, बस जशीच बाहेर निघाली ना, तर त्या माणसाचा जो मुलगा होता तो मुलगा बसच्या खाली पाहायला लागला, बसच्या बाहेर पाहायला लागला. आता अशी बस आहे समजा आणि मी त्या मुलाच्या जागी आहे आणि माझं तोंड त्या लोकांकडे, पण मी बाहेर पाहतोय, खिडकीच्या इथे खिडकी आहे. आणि मग बाहेर पाहता पाहता हा मुलगा, ज्याचं वय बघा 15वी 16वी 17वीचं वय, तो मुलगा एकदम अचानक जोरात उडी मारून म्हणला, बाबा ते बघा रस्ता पळायला लागलाय, तो रस्ता पळतोय. आणि सगळ्या लोकांनी एकदम त्याच्याकडे पाहिलं. गाडीने एकदम भरधाव वेग घेतला आणि हा 15वीचं वय झालेला पोरगा एकदम परत एकदम उडी खाऊन म्हणायला लागला, बाबा 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 पटकन बघा, ती बघा झाडं पळायला लागलीत. आजूबाजूचे लोक हसायला लागले. ओके, कारण तुम्हाला माहिती आता तुम्ही जर 8वी 9वीला असाल तर 7वी 8वी 9वीच्या पण लेकरांना हे कळतं की गाडी सुरू झाल्याच्या नंतर झाडं वगैरे असे काही पळत नसतात. बरोबर आहे? ओके, तर नेमकं काय झालं की हा मुलगा एकदम उड्या मारून बाबांना सांगायला, बाबा ते बघा तिकडे ते ढग तुम्ही म्हणला होता तिकडे ढग असतात, ते पहा ते मगाशी तुम्ही दाखवलेले ढग ते पण उडायला लागलेत. आणि मग आजूबाजूचे लोक एकदम हसायला लागले की अरे हा कदाचित वेडा दिसतोय, हा जो मुलगा आहे हा कदाचित वेडा दिसतोय आणि हा मानसिक त्याचं संतुलन एकदम बिघडलेलं आहे कदाचित आणि त्याला काही कळत नाही, असं सर्वांना वाटायला लागलं आणि लोक हसायला लागले. पण त्याच्यामध्ये एक चांगला पण माणूस होता. त्या चांगल्या माणसाने त्या वडिलांकडे पाहिलं आणि वडिलांकडे पाहून वडिलांना म्हणाला, अहो तुम्ही काय करा, तुमच्या मुलाला पुण्याला घेऊन जा. पुण्याला चांगलं वेड्यांचं हॉस्पिटल आहे. तुमचा मुलगा गोंडस आहे, तो वयामध्ये आलाय, तो मोठा झालाय, दिसायला पण देखणा आहे, चांगला पोरगा आहे, तो लवकर बरा होईल. आणि मग वडिलांच्या डोळ्यात एकदम टचकन पाणी आलं आणि वडिलांच्या डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर वडिलांनी त्या माणसाकडे पाहत स्मित हास्य केलं. बाळांनो, स्मित हास्य केलं आणि ते म्हणले, साहेब मी माझ्या लेकराला आत्ताच दवाखान्यातून घेऊन आलोय, पण वेड्यांच्या नाही, मी त्याला डोळ्यांच्या दवाखान्यातून घेऊन आलो आहे. तो लहानपणापासून आंधळा होता, त्याला लहानपणापासून दिसत नव्हतं, आत्ताच त्याचं ऑपरेशन झालंय आणि नेमकं तो आयुष्यामध्ये पहिल्यांदा जग जेव्हा पाहतोय त्याच्यानंतर तो पहिल्यांदाच बसमध्ये बसलाय आणि म्हणून तो असं करतोय. बाळांनो, थीम ऑफ द स्टोरी काय आहे? थीम ऑफ द स्टोरी काय आहे? तर थीम ऑफ द स्टोरी आहे, डोंट गो टू कन्क्लुजन डायरेक्टली. एखाद्या गोष्टीचं लगेच कन्क्लुजन, एखाद्या गोष्टीच्या निर्णयावरती नका जाऊ. तो मुलगा त्याचं वय खूप जास्त वाटत आहे, तो उड्या मारायला लागला आणि लगेच लोक कन्क्लुजन वरती गेले, निर्णयावरती गेले की तो पागलच दिसतोय, तो मानसिक त्याचं संतुलन बिघडलेलं दिसतंय. नाही बाळांनो, त्याला लहानपणापासून दिसत नव्हतं आणि म्हणून त्याचे वडील त्याला डोळ्याच्या दवाखान्यातून फर्स्ट टाइम घेऊन जात असताना गाडीमध्ये बसले होते. थीम ऑफ द स्टोरी कळली का बाळांनो? की प्रत्येक गोष्टीला खूप सारे अँगल असतात, या सर्व अँगल्सला चेक केलं पाहिजे. अगदी लगेच एखादी गोष्ट पाहून त्या गोष्टीच्या कन्क्लुजन वरती नाही गेलं पाहिजे. गोष्ट